हाय हॅलो नमस्ते, मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर आज आहे सोमवार आणि दुपारचे वाजलेले 4:30। तर मिस्टरांचा कॉल आला, मी लेटलेली होती कारण काल रविवार असल्यामुळे खूप कामं झाली, जसं की ट्रॉली वगैरे पुसणं वगैरे आणि त्याचबरोबर नळ आलेले होते, त्यामुळे मग सगळे डोअर आणि जे काही विंडो म्हणजेच खिडक्या दरवाजा त्या सगळ्या मी धुवून घेतल्या मिस्टरांच्या मदतीने। कारण माझ्याने एकट्याने आता हल्ली तरी होत नाही आहे, कारण मुलगाही लवकर मुलगाही उठून जातो आणि चिडचिड करायला लागतो आणि थोडं जास्तच हॅवी होऊन जातं ते माझ्यासाठी। त्यासाठी मग काल रविवार असल्यामुळे नळ पण आलेले होते, तर मग ते सगळं स्वच्छ क्लीन करून घेतलेलं, धुवून घेतलेलं होतं। तर जरा जास्तच थकवा आलेला होता, म्हणून मी सकाळचे जे काही मोजके कामं होते ते करून घेतले आणि थोडा आराम केला। त्यानंतर बाळ उठलं, मग त्यामुळे हे कामं राहून गेले माझे, तर मग आता करून घेते मी। आणि आम्हाला जायचं आहे आधार अपडेटला आणि माझ्या लहान मुलाचं आधार कार्ड काढायला, त्यासाठी मिस्टर लवकर येत आहे, त्यामुळे मग अर्ध्या तासातच मला सगळं कामं उरकून घ्यायची होते। कारण तिथून आल्यावर नंतरून पसारा दिसला की ते स्वयंपाक वगैरे तेही करण्याची इच्छा होत नाही, त्यामुळे मी सगळं क्लीन करून घेतलं, भांडे वगैरे रचून घेतले, धुवून घेतले, त्याचबरोबर जे काही कपडे होते तेही काढून आणले, कारण नंतर उशीर झाला तर ते बाळाचे कपडे बाहेर असतील म्हणून झाडू मारून घेतला। आणि हा व्हिडिओ काढण्याच्या मागे एवढंच की इथे दिसतंय पटकन एका सेकंदात चेंज झालेलं। तर लहानपणी सिरियल बघायची म्हणजे जशी की सोनपरी, शरारत वगैरे आणि शाकालाका बूम बूम म्हणून सिरियल होती, तुम्ही पण बघायचे का? नक्कीच मला कमेंट करून सांगा। तर त्यात कसं होतं की मस्त लिहून घेतलेलं लगेच ते तयार व्हायचं, किंवा चुटकी वाजवली की लगेच आपलं मनासारखं व्हायचं किंवा चेंज व्हायचं गेटअप, तशा पद्धतीने आठवलं म्हणून मी हा व्हिडिओ केला। आणि मिस्टर आले, त्यांच्या ड्युटीवर मीटिंग होती, त्यामुळे त्यांना फराळ आणि पेढे वगैरे असं काहीतरी भेटलेलं होतं, ते दाखवत होती मी तुम्हाला। आणि चहा ठेवली पटकन, आणि इथे चहा घ्यायला या तुम्ही पण, आणि या साहेबांचं पण आवरलं आणि बघा या असं असतं, आवरल्यानंतर जाणून बुजून असं करणं, यामुळेच लवकर आवरून घ्यावं लागतं आणि त्याचबरोबर सगळं क्लीन ठेवावं लागतं। तर हे बघा, बाकीचे कामं झालेली होती माझे, घर वगैरे पुसणं असं। तर हे साहेब बघा, यांना पण तयार केलं आणि मस्त खेळत होते। तर आता त्याला पण मस्त पॅक करून घेते, जेणेकरून त्याला बाहेरची हवा लागू नये म्हणून जास्त। तर मस्त रुमालात पॅक केलं, त्यालाही मस्त गोड वाटतं असं, आणि त्याला गप्पा खूप आवडतात, जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं पण आणि सांगितलं पण तसंच। तर गप्पा चालू होते आमच्या। कसं दिसतंय माझं क्यूटी पाय नक्कीच कमेंट करून सांगा। आणि आम्ही आलेलो होतो आधार कार्ड काढायला त्याचं, तर मस्त त्याला मिस्टरांनी पकडलेलं होतं, मग काढलं, झाली बाकीची प्रोसेस वगैरे। आणि इथे खूप बोर होत होता तो आतमध्ये, तर मग बाहेर येऊन त्याला हे दाखव ते दाखव, शेवटी अजून असं खेळली त्याच्यासोबत, मग त्याला थोडं बरं वाटायला लागलं। आणि जाता जाता गांधीचे उद्यान होते, ते बंद होते सोमवार असल्यामुळे, तर आज इकडे तिकडनंच आलो आम्ही, बहिणाबाईचे उद्यान म्हणून आहे तिथे। तर तिथे वेदू सांगत होता त्याच्या पप्पांना की चला चला म्हणून, त्यामुळे असंही जाणं होत नाही आमचं लवकर, आता लहान बाळ असल्यामुळे कुठेच जाणं होत नाही। तर आलो होतं नायशा, आणि तो पण जिद करत होता, त्यामुळे मग त्याला घेऊन गेलो। तर पुढचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा। हे इथे काय रोपं तयार केलेत का? तयार करताय ना मग? ते याच्यावर बसतो का? ते बघते काय ते चिमणी, हे गोल फिरायचं। हा ना, मग त्याच्यावर बस बेटा, बतकवर बस, हे बघ याच्यावर, बदक आहे बदक, याच्यावर बसताय बघ, याच्यावर, हा याच्यावर तर बसून बघ मग कसं वाटतं। तर हो, जा जा।
खाली बघ. जा अजून जा, काही नाही, जा. व्यवस्थित हळूहळू ये. हा हळूहळू ये. हा हळूहळू हळू. फिरव का पॅक बैस? हा फिरवते मी. जोर से चक्कर येतील ना बेटा, जोर से. पुढच्या बदकाला बघ, मागच्या नाही, पुढे बघ. पॅक पकडा. अजून फिरव का? हा त्या फिरवत नाही इथं. आई मम्मी तर विचारते बेटा तुला फिरव का असं. अरे थांब ना, हळूहळू थांबेल ना ते. बस हळूहळू उतर, हळू उतर. आता झोका देऊ का अजून? पॅक पकडशील फक्त. हो हो. कसं वाटतंय वेदू? ए वेदू मज्जा येते? खाली बघ, त्या डॉगीला चावून घेईन तो नाहीतर. हो पिलू, पिलू जुजू खेळतोय. जा ना मग, जा ना, खेळ ना. हो येते मी, तू मागून तर जा. चल. तर चला मंडळी, ब्लॉगचा इथे सेंड करते मी. आता 7 वाजून गेले आहेत. आम्हाला येते काम आमचं पूर्ण झालेलं आहे. ज्या कामानिमित्त गेलो होतो त्या काम झालेलं आहे. आणि आता देवांना दिवा वगैरे लावते मी आणि स्वयंपाक वगैरे करते, कारण खूप भूक लागलेली आणि थकवा जाणवतोय. खूप दिवसानंतर बाहेर गेलो. आणि बघितलाच असेल ब्लॉग वगैरे तुम्ही पूर्ण. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघण्यासाठी तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असंच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर कमेंट पण करा.